Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 31 based on standard 6 subject maths chapter number 13 profit loss. So let's get started. Practice set 31 मधील क्वेश्चन नंबर 1 to 4 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण प्रॅक्टिस सेट 31 मधील क्वेश्चन नंबर 5 to 7 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. प्रमोद bought 100 bunches of methi greens for ₹400. In a sudden downpour, 30 of the bunches on his handcart got spoiled. He sold the rest at the rate of ₹5 each. Did he make a profit or a loss? How much? प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जोड्या 400 रुपयांना खरेदी केल्या. अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील 30 जोड्या भिजून खराब झाल्या. आता उरलेल्या जोड्या त्याने 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती हे आपल्याला काढायचे आहे. तर दिलेली माहिती पहा की मेथीच्या ज्या 100 जोड्यांची जी खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस आहे ती आहे ₹400. दिलेली माहिती आपण प्रथम लिहून घेऊया. द कॉस्ट प्राइस ऑफ 100 bunches of methi greens is ₹400. आता या पावसामुळे या 100 जोड्यांपैकी 30 जोड्या खराब झाल्या. 30 bunches got spoiled. तर उरल्या किती? तर उरलेल्या जोड्या remaining bunches is equal to 100. एकूण जोड्या होत्या 100, त्यातल्या 30 जोड्या खराब झाल्या. तर 100 वजा 30 70. 70 bunches were sold. तर या उरलेल्या 70 जोड्या आहेत त्या त्याने विकल्या. आता 70 जोड्या त्याने प्रत्येकी 5 रुपये याप्रमाणे विकल्या. द सेलिंग प्राइस ऑफ 1 bunch is equal to ₹5. जर एका जोडीची किंमत 5 रुपये असेल तर अशा त्याने 70 जोड्या विकलेल्या आहेत. द सेलिंग प्राइस ऑफ 70 bunches is equal to 70 into 5 is equal to ₹350. तर 70 जोड्यांची जी विक्री किंमत आहे सेलिंग प्राइस आहे ती आहे ₹350. आता त्याची कॉस्ट प्राइस आहे 400 आणि सेलिंग प्राइस आहे 350. म्हणजेच जी सेलिंग प्राइस आहे ती या कॉस्ट प्राइस पेक्षा कमी आहे. हियर कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस. सो तर या व्यवहारामध्ये कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा अधिक असल्याने या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे. तर हा लॉस किती तो आता आपण काढूया. त्यासाठी आपण लॉसचा फॉर्म्युला लिहूया. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू, आता कॉस्ट प्राइस आहे 400 मायनस सेलिंग प्राइस आहे 350. तर 400 minus 350 is equal to ₹50. तर प्रमोदला या व्यवहारात तोटा झालेला आहे आणि तो 50 रुपयांचा तोटा झालेला आहे.
लिहूया आपण प्रमोद incurred a loss of ₹50. तर प्रमोदला या व्यवहारामध्ये 50 रुपये इतका लॉस झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6. शरद bought 1 quintal of onions for ₹2,000. Later he sold them all at the rate of ₹18 per kg. Did he make a profit or incur loss? How much was it? आता शरदने 1 क्विंटल कांदे 2,000 रुपयांना खरेदी केले. नंतर त्याने 18 रुपये प्रति किलो या दराने सर्व कांदे विकले. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा हे काढायचे आहे. आता इथे कांदे त्याने विकत घेतलेले आहेत क्विंटलमध्ये दिलेली आहे माहिती आणि ते विकलेले आहेत किलोग्रॅममध्ये. तर आपण प्रथम क्विंटलचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करूया. तर 1 क्विंटल इज इक्वल टू 100 किलोग्रॅम. 1 क्विंटल म्हणजेच 100 किलोग्रॅम. आता 100 किलोग्रॅम कांद्यांची जी खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आहे ती आहे 2,000 रुपये. द कॉस्ट प्राइस ऑफ 100 kg of onions is ₹2,000. आता 1 किलोग्रॅम कांद्याची जी विक्री किंमत आहे ती 18 रुपीज पर केजी आहे. द सेलिंग प्राइस of 1 kg onion is equal to ₹18. The selling price of 1 kg onions is 18 rupees. So the selling price of 100 kg आहेत 100 kg onions is equal to 100 into 18. तर 1 किलोग्रॅम कांद्याची किंमत 18 रुपये असेल तर असे 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम कांदे त्यांनी विकलेले आहेत. तर हे 2 झिरो लिहून घेऊया आपण प्रथम. 18 1 18. तर सेलिंग प्राइस आहे 1,018 रुपीज. तर 100 किलोग्रॅम कांद्याची जी विक्री किंमत आहे ती आहे 1,800 रुपये. आता इथे पहा कॉस्ट प्राइस आहे 2,000 रुपीज आणि सेलिंग प्राइस आहे 1,800 रुपीज. म्हणजे या ठिकाणी कॉस्ट प्राइस जास्त आहे म्हणून या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. लिहूया आपण कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस. त्यामुळे या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे. आता हा लॉस किती झालेला आहे तो आपण काढूया. लॉस इज इक्वल टू फॉर्म्युला आहे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर कॉस्ट प्राइस आहे 2,000 मायनस सेलिंग प्राइस आहे 1,800 रुपीज. 2,000 मायनस 1,800 इज इक्वल टू 200 रुपीज. तर लॉस झालेला आहे 200 रुपीज. तर शरदला जो तोटा झालेला आहे तो 200 रुपयांचा झालेला आहे. लिहूया आपण शरद incurred a loss of ₹200. तर शरदला 200 रुपयांचा लॉस झालेला आहे. क्वेश्चन नंबर 7. कांताबाई bought 25 sarees from a wholesale merchant for ₹10,000 and sold them all at ₹460 each. How much profit did कांताबाई get in this transaction? तर कांताबाईने ठोक व्यापाराकडून 25 साड्या 10,000 रुपयांना खरेदी केल्या व या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक या दराने विकल्या. तर या व्यवहारामध्ये कांताबाईंना किती नफा होईल हे काढायचं आहे.
आता ऑलरेडी इथे हाऊ मच प्रॉफिट म्हणजे किती नफा होईल विचारलेला आहे, तर डायरेक्ट या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे आपल्याला कळते. तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया की 25 साड्यांची जी खरेदी किंमत आहे ती आहे 10,000 रुपये. द कॉस्ट प्राइस of 25 sarees is ₹10,000. या ठिकाणी 25 साड्यांची खरेदी किंमत आहे 10,000 रुपये. आता एका साडीची जी विक्री किंमत आहे ती आहे 460 रुपये. द सेलिंग प्राइस ऑफ वन साडी इज इक्वल टू ₹460. तर एका साडीची किंमत 460 रुपये आहे. तर अशा 25 साड्यांची आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. सो द सेलिंग प्राइस ऑफ 25 sarees इज इक्वल टू 460 इंटू 25. तर एका साडीची किंमत 460 रुपये आहे. तर अशा 25 साडींची विक्री किंमत काढण्यासाठी एकावरून अनेकांची किंमत म्हणजेच आपल्याला ते गुणाकार करायचा आहे. तर 460 इंटू 25 केले असता उत्तर येते ₹11,500. तर 25 साड्यांची जी विक्री किंमत आहे ती आहे 11,500 रुपये. आता या ठिकाणी कॉस्ट प्राईस 10,000 रुपये आहे आणि सेलिंग प्राईस 11,500 रुपये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑर्डर दिलेला आहे की या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे, कारण या ठिकाणी सेलिंग प्राईस जास्त आहे. तर इथे आपल्याला फक्त नफा किती झाला हे काढायचं आहे. तर आपल्याला इथं फॉर्म्युला लिहायचा आहे. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस आहे 11,500 रुपये वजा कॉस्ट प्राईस आहे 10,000 रुपये. वजाबाकी केली असता उत्तर येते 1,500 रुपये. तर कांताबाईला एकूण 1,500 रुपयांचा नफा झालेला आहे. कांताबाई गॉट अ प्रॉफिट ऑफ ₹1,500. तर कांताबाईला एकूण 1,500 रुपयांचा नफा झालेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 31 मधील क्वेश्चन नंबर 5, 6 and 7 अभ्यासलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.